पूर्णा शहरातील कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेत सुरू असलेला अनागोंदी कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. प्रत्यक्ष कामात माती मिश्रित वाळू आणि निकृष्ट सिमेंटचा सर्रास वापर केला जात असून अंदाजपत्रकातील नियम धाब्यावर बसवून हे बांधकाम सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या कामाबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असतानाही कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. विशेष म्हणजे कामाच्या ठिकाणी नियमानुसार माहिती फलक वर बोर्ड लावणे अनिवार्य असताना तो कुठेही दिसत नाही. कामाची एकूण रक्कम, मुदत आणि कंत्राटदाराचे नाव गुलदस्त्यात ठेवल्यामुळे या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पारदर्शकतेचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्ते राजू नारायणकर यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली असून जर प्रशासनाने या भ्रष्टाचाराची दखल घेऊन तातडीने कारवाई केली नाही तर जनतेचा पैसा लाटणाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे. एकमत डिजिटल करिता सुशील गायकवाड, पूर्णा. पाण्याच्या टाकींचं जे काम चालू आहे, पूर्णा शहरामध्ये वेगवेगळ्या परिसरामध्ये 4 ठिकाणी पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे. त्या ठिकाणापैकी एक ठिकाण असलेलं कोळी गल्लीच्या जवळील बौद्ध शमशानभूमीच्या बाजूला पूर्णा शहरामध्ये सगळ्यात मोठी 10 लाख लिटरची पाण्याची टाकी होणार आहे आणि त्या टाकीच्या फाउंडेशनचं काम या ठिकाणी सुरू आहे. ह्या टाकीचं काम सुरू असताना आम्ही आज ह्या परिसरामध्ये आलो असता त्या कामावरती एक कामगार सोडलं तर त्या ठिकाणी कोणीही जबाबदार व्यक्ती, नियमानं जबाबदार व्यक्ती म्हणून ह्या नगरपालिकेचा पाणीपुरवठ्याचा अभियंता, त्यानंतर या ठिकाणी कमीत कमी 50 ब्रास रेती आणून टाकलेली आहे. कोणी ह्या टाकीचं ज्या गुत्तेदारांनी हे काम घेतलेलं आहे, या टाक्याचं काम करण्याचं, त्या एक तर चोरीची रेती आणून टाकलेली आहे. कारण ही जी रेती आहे ह्या रेतीची ना तर तहसीलमध्ये बंधून यांनी रॉयल्टी घेतलेली आहे, ना यांना त्या ज्यांनी रेती टाकली त्यांनी यांना रॉयल्टीचं काही हे दिले, डॉक्युमेंट दिलेले आहे. आणि त्या रेतीमध्ये 1-2 किलोचे मोठे मोठे दगड आहेत, माती आहे आणि तसल्या रेतीमधून ह्या 10 लाख लिटरच्या पाण्याच्या फाउंडेशनचं काम सुरू आहे. त्या गुत्तेदाराला थोडी तरी शरम असेल, लाज असेल, तसेच या पूर्णा नगरपालिका लाज असेल, शरम असेल. 10 लाख लिटरची की टाकी बनत आहे, तिचं फाउंडेशन अगर चुकीचं करत असेल, या ठिकाणी एखादी मोठी घटना घडल्यास तुझा नार आहे का? कारण एक तर माती मिश्रित रेती वापरतायत ह्या आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जे सिमेंट वापरतायत, परफेक्ट नावाचं कधी कंपनीचं नाव ऐकलं नाही, कुठं बघितलं नाही, कुठं ऑनलाईन नाही, अशी ह्या गुत्तेदारानं कुठली तरी परफेक्ट नावाच्या कंपनीचं बोगस सिमेंट, बोगस कामगार लावून बोगस सिमेंट वापरून ते फाउंडेशनचं संपूर्ण काम बोगस करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 20 mm ची चांगल्या दर्जाची गिट्टी टाकणं वापरणं जरुरी असताना त्या याच्यामध्ये माती मिश्रित 5 mm, 2 mm, 10 mm, 1 mm अशा पद्धतीची गिट्टी, जिथून कमी भाव भेटली असेल तशा पद्धतीची गिट्टी या संबंधित गुत्तेदार वापरत आहे. Thanks for watching Ekmat Digital.